तर नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आहे जागतिक पर्यावरण दिन. सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आलोय कंपनीमध्ये ग्लोबिकॉन CFSमध्ये आणि तिथं मस्त असा कार्यक्रम राबवला आहे. त्याचीच झलक तुम्हाला दाखवण्याचा हा व्हिडिओचा प्रयत्न असणार आहे. चला जाऊया थेट कार्यक्रमाला सुरुवात करूया आणि बघूया काय काय आपल्याला पाहायला मिळतात. चला तर जाऊया. आणि त्याचा मानवी जीवनावर किंवा इतर प्राणी जीवनावर होत असलेला घातक प्रभाव हा खूप गंभीर विषय आहे. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्यापैकी बऱ्याच जणांना आपल्याला होत असलेल्या समस्येचं कारण नक्की काय ते माहीत नसतं किंवा ते जाणून घेण्याची गरज नाही असं आपल्याला वाटते. आता आपण बुद्धी याचं कारण काय असते हे जाणून घेण्यासाठी आपण कधी प्रयत्न करत नाही. एक सुजाण नागरिक म्हणून पर्यावरणाच्या बाबतीत आपण काय कर्तव्य आहे याची आपल्याला जाण नाही. त्यामुळे आपण आपल्याला वाटतं तसे आपण करत असतो. हवा, पाणी आणि अन्न निसर्गापासून आपल्याला फुकट मिळत आहे म्हणून कदाचित आपल्याला त्याचं महत्त्व कळत नाही. पर्यावरण प्रेमी किंवा निसर्गप्रेमी विविध माध्यमांद्वारे आपल्याला पर्यावरणाच्या बाबतीत जागरूक करण्याचा प्रयत्न करत असतात. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पर्यावरणाच्या बाबतीत जर आपण असे निष्काळजीपणे वागत राहिलो तर कालांतराने या पृथ्वीवर आपलं जगणं कठीण होऊन जाईल यात मात्र शंका नाही. कसं आणि याच्यावर उपाय काय हे सर्व जाणून घेण्यासाठी आमची सौरऊर्जेची सादर करत आहे एक छोटीशी नाटिका मिशन पर्यावरण. लेखन दिग्दर्शन मनोज फंडेकर, निर्माता विवेक केनी, संगीत सुशील म्हात्रे, कलाकार आहेत चेतन पाटील, बसवंत पाटील आणि रुदार जोशी. विशेष सहकार्य दिलीप कुमार पाटील, महेश भोळे आणि राजेंद्र जोशी. सौरऊर्जन सादर करत आहे मिशन पर्यावरण. धन्यवाद. चला
पर्यावरणाचा ऱ्हास म्हणजे काय? म्हणजे दूषित हवा, दूषित पाणी, दूषित अन्न, चटके देणारी उष्णता, हे धूसर वातावरण, नाना प्रकारचे वाढते आजार, हा सगळा त्याचा तर परिणाम आहे. औद्योगिकरण आणि वाहनांच्या धुरांड्यातून निघणाऱ्या प्रदूषणकारी घटकांमुळे हवेची गुणवत्ता कमी झाली. परिणामी श्वसनाचे आणि इतर आजार लागले. तुम्ही प्लास्टिकच्या पिशव्या, कप, ग्लासेस, रबर वगैरे झाला त्याने हवा दूषित होत नाही का? आपल्या अशा वागण्यामुळे आपण आपल्या बरोबर इतर त्या जीवांनाही त्याचा त्रास देतो. पक्षी मारले जातात, गुरंढोरं मरतात. एवढंच नव्हे तर मधमाशा आणि कीटकही मारले जातात. कीटक मरतात ना, तर मरू दे. आपल्याला काय करायचं त्याच्याशी? कीटक मरू दे तर मरू दे म्हणजे तुम्हाला कीटकांचं महत्व माहीत नाही? हे बघा, असं होऊ नये. पण जर या जगातून सगळे कीटक नाहीसे झाले ना, तर 10 वर्षाच्या आत सगळी माणसं मरून जातील. आपण सगळ्यासाठी अन्न खातो, ते कुठून येतं हे तुम्हाला माहित आहे. पण त्या अग्नीमध्ये पुन्हा कुणाची मेहनत आहे हे तुम्हाला माहित आहे का? आम्ही शिकले त्यामध्ये आमची मेहनत आहे ना. मी शेतात काम करतात, मेहनत करतात, मी त्यांच्यासाठी भाजीपाला घेते, मी मेहनत करते. असं आहे का? बरं आहे का? 90% वनस्पतींमध्ये परागणाची क्रिया ही कीटकांमार्फत होते. म्हणजे जर कीटकच नसतील तर परागणाची क्रिया होणारच नाही. आणि परागणाची क्रिया नाही म्हणजेच त्या पुढची फलनाची क्रिया नाही. आणि फलनाची क्रिया नाही म्हणजेच कोणत्याही प्रकारची फळं नाही किंवा कोणत्याही प्रकारचं पीक नाही. मग विचार करा, जर कोणत्याच प्रकारचं पीक आलं नाही तर तुम्ही किती वर्ष जगाल? हे देवा, हे आम्हाला माहीतच नव्हतं. आता काय बोलायचं? म्हणजे आपल्या पोटात 4 घास पडतात ते पिकतात. नक्कीच. सगळ्या जीवांचं जगणं हे एकमेकांवर अवलंबून असतं. आता तुम्ही म्हणाल की साप चावून लोक मरतात, शिवाय साप काही कामाचे नाही. म्हणजे जर साप नष्ट झाले तर चांगलं होईल. पण ते तसं अजिबात नाही. जर साप नष्ट झाले ना तर उंदरांचं प्रमाण वाढेल आणि उंदीर म्हणजेच महाभयंकर आजाराचे वाहक आहे. जसं येतो बघा, जर साप चावून एक माणूस मरत असेल ना तर उंदराच्या उपद्रवानं 10 आणि सध्या 20% धान्य नष्ट करणारे जर 4-5 पटीने वाढले तर विचार करा किती धान्य नष्ट करतील. बापरे, हे सगळं गणित असं आहे तर नाही चालत. उंदीरही उपयोगी आहेत, तेही महत्वाचे आहेत. आतापर्यंत उंदरांनी आपल्याला खूप मदत केली आहे. ते कसं काय? उंदरांची शरीर रचना, पचन संस्था तसेच मज्जा संस्था ही अभ्यासाच्या दृष्टिकोनातून जवळ माणसासारखी झाली. हो, आणि त्यामुळं आतापर्यंत होणाऱ्या माणसाला बऱ्याचशा लोकांचा अभ्यास हा उंदराच्या साह्याने घेणार आहे. बऱ्याच लोकांचा अभ्यास हा उंदराच्या साह्याने घेतला आहे. म्हणूनच उंदीरही तितकेच महत्वाचे आहे. म्हणजे उंदीरही चांगले आहे. हो, पण घराबाहेर आणि योग्य त्या प्रमाणात असतील तर. निसर्ग हा सगळ्या जीवांना योग्य त्या प्रमाणात ठेवण्याचा प्रयत्न करतो. मनुष्य त्यात हस्तक्षेप करतो आणि हे सगळं संतुलन मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी भोगतो. ते कसं का? हे बघा, हे सगळं समजण्यासाठी उत्तम उदाहरण सांगतो. चायनावाल्यांना असं वाटतं की चिमण्या त्यांची पिकं खातात. आपण चिमण्या मारू मग आपल्याला जास्त धान्य मिळेल. आणि मग चायनावाल्यांनी 1958 ते 1961 या दरम्यान चिमण्या मारण्याची मोहीम राबवली आणि ती यशस्वीही केली. म्हणजे
वाढले, धान्य संपलं. समजलं? हो, समजलं. म्हणजे प्रत्येक जीवाच्या, निसर्गात राहणाऱ्या प्रत्येक जीवाच्या अस्तित्वाला काहीतरी कारण असतं. सगळे जीव हे पर्यावरणावर अवलंबून असतात. म्हणून पर्यावरण स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित ठेवा. कसं ते सांगाल का? सांगतो ना. चला चला माझ्याबरोबर. आलेले सर्व गावकरी बंधू भगिनींचे मिशन पर्यावरणाला हार्दिक स्वागत. लोको, पर्यावरण म्हणजे काय हे तुम्हाला माहितीच आहे. पर्यावरणाच्या बाबतीत तुम्ही कोणत्याच न करता हेही तुम्हाला माहित आहे. आता आपण ते तुला सुधारण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण कसे करावे हे शिकणार आहोत. आणि पर्यावरणाचं संरक्षण करणं फारच कठीण आहे. मला सांगा, पाणी हा पर्यावरणाचा भाग आहे का? हो आहे. मग जे जे पाण्याचे साठे उदाहरणार्थ तलाव, नद्या, विहिरी याचे पाणी स्वच्छ ठेवा. प्लास्टिकच्या पिशव्या, थर्माकोल किंवा इतर कचऱ्याचे टाकू नका. आपल्या आजूबाजूला असणारे पाण्याचे डबके स्वच्छ ठेवा. त्याचे जपतील असं का, जेणेकरून मलेरियाचा प्रादुर्भाव कमी होईल. जमीन व माती हाही पर्यावरणाचा भाग आहे. म्हणून आपल्या शेतातील किंवा घराच्या बाजूला असणाऱ्या जमिनीची काळजी घ्या. तिथली माती सुपीक कशी राहील याची काळजी घ्या. पर्यावरणाचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे वातावरण, म्हणजेच हवा असलेला भाग. मला सांगा, प्राणवायू म्हणजे काय? ऑक्सिजन. हवेत किती प्रमाण असतो ऑक्सिजनचा? तर हवेत साधारणपणे 31% आहे ऑक्सिजन आणि 78% नायट्रोजन असते आणि इतर सर्व वायूंवर 1%. हवेत एक आणखी महत्त्वाचा घटक असतो, तो म्हणजे कार्बन डायऑक्साईड, आणि त्याचं प्रमाण आहे केवळ 0.042%. औद्योगिकीकरणाच्या अगोदर म्हणजे 50 ते 60 वर्षापूर्वी कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण होतं 0.003%. हळूहळू वाढत जाऊन ते आता 0.042% पर्यंत पोहोचलं आणि त्यामुळेच आपल्याला या उष्णतेचा त्रास होत आहे. तसं कार्बन डायऑक्साईड आपल्यासाठी खूप गरजेचं आहे, पण त्याचं वाढतं प्रमाण आपल्यासाठी घातकही आहे. ऑक्सिजनचं प्रमाण म्हणजे 21% म्हणजे आवाज सुद्धा आहे का? नाही, हा गैरसमज आहे. हवेत 31% ऑक्सिजन आहे याचा अर्थ असा होत नाही की हवा शुद्ध आहे. हवा दूषित करणारे घटक हवेत नसतील तर ती हवा शुद्ध आहे असं मानलं जातं. मग आम्हाला सांगा ना, हवा दूषित करणारे घटक कोणते? कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, मिथेन यासारखे बरेचसे घटक हवा दूषित करतात. हवेत त्याचे प्रमाण अत्यंत कमी असतं. त्याचा ऑक्सिजनच्या टक्केवारीवर काहीच परिणाम होत नाही, पण सजीवांच्या आरोग्यावर नक्की फरक पडतो. आणि एक सामान्य माणूस ही हवा शुद्ध करण्यास मदत करू शकतो. तुम्ही प्लास्टिकच्या पिशव्यांचं काय करता? आम्ही त्या झाडाला नष्ट करतो. प्लास्टिकच्या पिशव्या जाळून कधीच नष्ट होत नाही. प्लास्टिक जाळल्याने त्यातून खूप विषारी वायू बाहेर पडतात. ते आपले मज्जातंतू डॅमेज करू शकतात. त्याने कॅन्सर सारखे आजार होऊ शकतात. हे असं आहे. हो, असंच आहे. मग आम्ही काय करू? प्रत्येक पिशव्याला फेकून देऊ का? असं तर अजिबात करू नका. तुम्ही प्लास्टिकच्या पिशव्या इकडे तिकडे फेकता. गुरे त्या पिशव्या खातात, त्यांच्या पोटात त्या तशाच साठून राहतात. हळूहळू त्यांच्या पोटात विष तयार होऊन गुरे मरतात. मला आश्चर्य वाटते, मेलेल्या गायी
जागा स्वच्छ ठेवा. स्वच्छ पर्यावरणाच्या निसर्गाचे महत्त्व तुम्ही जाणून घ्या आणि त्याबद्दल लोकांच्या जागरूकता निर्माण करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, अवकाशातून दिसणारा एक निळा ठिपका म्हणजेच आपली पृथ्वी. हे एकच ठिकाण आपल्याला राहण्यासाठी आहे, दुसरं नाही. आता आम्ही असं करतो, आम्ही देखील तुमच्या मिशन मध्ये सामील होतो. या कार्यात प्रत्येक माणसाचा सहभाग आवश्यक आहे. आणि हो म्हणते तुमचाही सहभाग खूप आवश्यक आहे. चला तर मग. चला. असं म्हणून टाळू नका. थोडंसं काम आहे त्याला नाही म्हणू नका. आपलं स्वच्छ ठेवा, सुंदर ठेवा आपला परिसर. नाही तर मी कशाला असं काही म्हणू नका. थोडंसं काम आहे त्याला नाही म्हणू नका. मी एक झाड लावून खूप सुंदर काम केलं. त्यासोबत सेल्फी काढून गावात उतरणार होते. म्हणून विचार जाईल ते त्याकडे दुर्लक्ष करू नका. थोडंसं काम आहे त्याला नाही म्हणू नका. कुत्राचे वर्तमान आले, सर्व त्यावर फुल पडले. ससे भेकर मोर लावले, ही तुला कधी पडले. सगळ्याचा अधिकार सर्वांना, मुक्या प्राण्यांना मानू नका. थोडंसं काम आहे त्याला नाही म्हणू नका. आज नको उद्या कधी असं म्हणून टाळू नका. थोडंसं काम आहे त्याला नाही म्हणू नका. थोडंसं काम आहे त्याला नाही म्हणू नका. फायनली मंडळी, ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. टिल देन टेक केअर, बाय बाय.